श्वेता, अगं ये प्लीज कम इन. काय झालं? रागवलीस माझ्यावर? कम ऑन, तू मला ऑनेस्टली सांगू शकतेस. मी काय मुद्दाम चिडलो नाही तुझ्यावर. तुझ्यासारख्या मुलीवर चिडायला कोणाला आवडेल, राईट? सर प्लीज. काय झालं श्वेता? तू नेहमीच अशी असतेस का की फक्त माझ्यासमोर? हे बघ, मगाशी जे झालं त्यात तुझी ही चूक होती, हे तुला मान्य करावंच लागेल. अगं, कंपनीचा खरा मालक मी आहे. तुला कळायला हवं कोणाशी कसं वागायचं, कसं खुश करायचं. नाहीतर मला आता बेसिक्स पासून सुरुवात करावी लागेल. कळतंय ना? ओके फाईन. आजपासून तुझं नवीन ट्रेनिंग सुरू असं समज. तुला ट्रेन मी करणार, एकदम हवं तसा. सर मला कळत नाहीये नक्की तुम्ही काय म्हणताय ते. सो क्यूट. एक काम कर, तुझ्या या महिन्यातल्या सगळ्या रिपोर्ट्सच्या फाईल्स घेऊन ये. आपण त्या रिराईट करूया. वाह, काय टायमिंग आहे माझ्या मॉमचा. येस मॉम. मॉम कॅन आय कॉल यू लेटर? वेट इडियट, कॉल बॅक करतो म्हणे. तुझा तो ट्रकवाला घरी येऊन बसलाय पैसे मागायला. नशीब घरात कोणी नाही आता. काय झालं असतं कोणाच ठाऊक नाही. तर त्याची एवढी हिंमत, 2 कानाखाली ठेवून दे. आधी तुझ्या 2 नाही 4 कानाखाली ठेवायला पाहिजे. पुढच्या वेळेला हे असं होता कामा नाही. अंशुमन, डोकं वापरत जा, बेअक्कल. गुड मॉर्निंग. हाँ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा समर सरांचा डबा आहे, तो प्लीज त्यांना द्याल का? मी सरांना इन्फॉर्म करून सांगते की तुम्ही आले आहात म्हणून. नाही नको, मी केलंय त्यांना इन्फॉर्म. ते बिझी आहेत बहुतेक. तुम्ही द्या. मॅम सध्या आता मीटिंग चालू नाहीये, सर फ्री आहेत, तुम्ही जाऊन दिलं तरी चालेल. हाँ हो. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. काय ग, पाणी आहे तुझ्या डोळ्यात? रडतेस तू? नाही मॅम, ते कचरा गेला डोळ्यात. अच्छा. नाव काय तुझं? श्वेता. मी स्वानंदी सरपोतदार राजवाडे. ऑफकोर्स मॅम, माहिती आहे. तू काय करतेस इथे? मी रिसेंटली जॉईन केलंय, प्रोजेक्टचे प्रोग्रेस रिपोर्ट सांभाळते. अरे वा, म्हणजे महत्वाचं काम करतेस तू. मला सुद्धा एक लहान बहीण आहे, तुझ्यासारखीच आहे. तिच्याही डोळ्यात असा कचरा जात असतो. काहीतरी प्रॉब्लेम आला ना की मग. नवीन जॉईन झाली आहेस ना? अगं मग होतात कधीतरी चुका. तुला कोणी काही बोललंय का त्याबद्दल? हे बघ, कोणी काही बोललं असेल तरी मोकळेपणाने सांग. तू जर काही सांगितलं नाहीस तर मदत कशी मिळणार तुला? नाही मॅम, तसं काहीच नाहीये. घाबरू नकोस. राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये काम करतेस म्हणजे हुशार असणार तू. पण हुशारी पुरेशी नाही बरं का. आजच्या काळात धीटपणा सुद्धा लागतो. हा असा डोळ्यात कचरा जाऊन चालत नाही. कॉर्पोरेटमध्ये खूप स्पर्धा असते. काही वेळा आपल्याला त्रास होऊ शकतो, स्पेशली मुलींना. पण अशा वेळी धीटपणे गोष्टी बोलायला हव्यात. थँक्यू मॅम, प्लीज अ लॉट. काळजी घे. काही वाटलं तर बोल. हो.
समर ही कॉन्ट्रॅक्टची हार्ड कॉपी एकदा चेक कर म्हणजे मी पुढे पाठवतो. नाही पण मला सांग ते लिगल टीमने रिव्ह्यू केली ना. हो किती. तुम्ही गुड मॉर्निंग वहिनी. अरे आनंदाला गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मस्त. दादा एवढं का आश्चर्य वाटतंय तुम्हाला? आत्ता 2 मिनिटापूर्वी बोललो ना आपण. हो आणि मी पुढे काही बोलायच्या आधी तुम्ही फोन ठेवून दिला आणि अशा लगेच पटकन ऑफिस मध्ये याल असं नव्हतं वाटलं मला. काय करणार? तुम्हीच केवढं सौजन्य दाखवलं आणि पटकन म्हणालात मी नाही पाठवू शकत कोणाला. मग यावं लागलं. पण कशासाठी पाठवायचंय हे सांगितलं का तुम्ही? मी विचारलं कुठे? मी विचारणार तेवढ्यात तुम्ही फोन कट केला. कसं विचारणार? हो कारण तुम्ही फोनवर स्पष्टपणे नाही असं म्हणालात. आता सहसा आपण फोन केल्यानंतर काहीतरी विचारतो ना, प्रश्न असतो काहीतरी. पण नाही, त्याने डायरेक्ट नकार देऊन टाकला. मग आता काय करायचं माणसाने? इथे मी का आले असेल, का बरं मी कोणाला तरी पाठवा असं म्हणत असेल. हेच कुतूहल. काही नाही या माणसाला. बघ ना. एक मिनिट. जनरली माणसाला पाठवा असं सांगताना आपण त्याचं कारणही सांगतो. तुम्ही तसं काहीच केलं नाहीत. मला जर कारण कळलं असतं तर मी पाठवलं असतं कोणाला तरी. हे घ्या, हे कारण. तुम्ही डबा घरी विसरून आला होतात. पण तुम्हाला डबा आणून द्यायची काय गरज होती? मी स्टाफला पाठवलं असतं कुठला तरी. काय विचित्रच पद्धत आहे नाही यांची थँक्यू म्हणण्याची. हो ना. का म्हणू मी थँक्यू? तुम्हाला सांगितलं होतं माझा डबा घेऊन यायला. असा माझा डबा उगाच घेऊन येत जाऊ नका. मी ड्रायव्हरला पाठवत जाईल. ते मला नका सांगू. मला याला सांगू. नाही मला सांगून काय उपयोग नाही. तिलाच सांग. एक्झॅक्टली. तुम्ही आणलात ना डबा मग हे तुम्हालाच सांगणार. मी पण काही स्वतःच्या मर्जीने आणला नाहीये. ते तर मला आजींनी सांगितलं म्हणून मी घेऊन आले. कारण मी आजींना कुठल्याही गोष्टींना नाही म्हणू शकत नाही. नाही तर मला काही हौस नाहीये. नवीन नवीन ऑफिस सुरू झालेलं असताना वाट वाकडी करून तिथे उशीर होताना इथे येऊन तुमची बोलणी खायची, वर तुम्हाला खाऊ घालायचं. राहू द्या. गुड डे. निघते मी. येते हा आनंद दादा. बाय बाय वहिनी. टेक केअर. बाय बाय. किती रूढ आहेत ना या. हम्म. नेहमी भांडतात सतत कचकच कचकट किटकिट किटकिट. वैताग येतो माणसाला. खरंय. अगदी खरंय. आणि तुझं काय? माझं काय? तू फार मधाळ आणि गोड बोललास का त्यांच्याशी? कधी कधी मला शंका येते. आनंद दादा तू खरंच माझा मित्र आहेस का? हा? सारखी त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडत असतोस. त्यांची नाही, मी न्यायाची बाजू घेतो आणि ती घेत राहणार. हो. तू आणि न्याय हो. ह्या दोन विरुद्धार्थी गोष्टी आहेत. समर तू पण काही कमी नाही माहितीये ना. हा सतत भांडत असतो त्यांच्याशी. नाही नाही बरोबर आहे. देवाने करेक्ट बायको दिली तुला. तोडीस तोड आहे, तोडीस तोड. देवाने गाठी बांधून ठेवल्यात ना, बरोबरच केलंय. ऐक ऐक ती फाईल बघ. ते सगळं चेक कर, सही कर आणि मग मला बोलव. बाय. सगळी रूढ माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत. हा एक त्यातला अर्जुन. मीच एक गरीब सापडलोय या सगळ्यांमध्ये.